धागा शौर्य का राखी अभिमान किया झी 24 तासच्या उपक्रमाला रत्नागिरी जिल्ह्यातूनही चांगला प्रतिसाद मिळालाय। रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या राभा शिर्के हायस्कूलमध्ये या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी सैनिकांना पत्र लिहिली। रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष ॲडव्होकेट विलास पाटणे यांनी या मुलांना मार्गदर्शन करत झी 24 तास राज्यभरात राबवत असलेल्या या उपक्रमाचं भरभरून कौतुक केलं। त्यानंतर शिर्के हायस्कूलमधल्या विद्यार्थ्यांनी सीमेवर लढणाऱ्या आपल्या सैनिकांच्या प्रती आदर व्यक्त केला। पत्राच्या माध्यमातून आपल्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याबद्दल झी 24 तासचेही आभार मानले। की झी 24 तासाने हा उपक्रम हाती घेतला, कारण या उपक्रमातून आपल्याला भरपूर शिकता येईल। म्हणजे हल्ली मोबाईल व्हॉट्सअपमुळे आपण पत्र अजिबात म्हणजे पत्राला हात पण नाही लावत, पण या उपक्रमामुळे अनेक मुलांना जे पत्र म्हणजे काय आहे हे माहीत नव्हतं, ते यातून आपल्याला माहीत झालं। झी 24 तास ने राबवलेला राखी शौर्य की धागा अभिमान का हा उपक्रम याद्वारे आम्हा सर्व मुलांना आमच्या सीमेवर लढणाऱ्या आमच्यासाठी लढणाऱ्या सर्व सैनिकांसाठी 2 मिनिटं का होईना त्यांचा वेळ काढून त्यांना आनंदाचे क्षण देणारे ही आमची पत्र असतील अशी मी अपेक्षा करते। धागा शौर्य का राखी अभिमान की हा झी 24 तासचा उपक्रम अत्यंत अभिनव आहे। सैनिक एका अर्थाने सीमेवर अत्यंत निष्ठेने मोठ्या अस्मितेने धैर्याने लढत असतो, अत्यंत खडतर प्रसंगाला तोंड देत असतो। अशा प्रसंगी सारा समाज, सारे विद्यार्थी, सारे पालक या सगळ्या सैनिकांच्या मागे उभे आहेत। ही आपण जे असं त्यांना बळ देऊ शकतो, मला वाटतं ही भावनाच फार महत्त्वाची आहे। ही भावना आपण एका अर्थाने पत्रात लिहून पाठवतो। हा उपक्रम जो आहे हा अतिशय चांगला आहे। आपल्या विद्यार्थ्यांना राष्ट्रप्रेम, देशभक्ती ही निर्माण करण्यासाठी हा अतिशय महत्त्वाचा आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।